राज्य सरकारनं महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली खरी, मात्र योजनेचा लाभ चक्क एका भावाला झाल्याचा प्रकार यवतमाळमध्ये समोर आलाय। यवतमाळच्या आर्णी इथल्या जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत। विशेष म्हणजे जाफर शेख यानं लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नव्हता, तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात या योजनेचे 3000 रुपये शासनानं जमा केलेत। आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी जाफर यांनी केली आहे। माझ्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याचा माझं खातं बँक ऑफ बडोदा इथे आहे। मी 2012ला उघडला होता, परंतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्याकारणानं मी तिथे व्यवहार करत नाही। परंतु मेसेज आल्यानंतर आज मी यवतमाळला आलो आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 2 महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहेत। बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहेत। मी कोणताही अर्ज भरलेला नाही, फॉर्म भरलेला नाही, तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे।